बातमी पुण्यातून आहे। पुण्याच्या उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर 2 ईव्हीएम मशीन्स बंद पडलेत। पुण्यामध्ये आतापर्यंत 5 ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे मतदानावरती याचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, राज्यामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या। काही वेळापूर्वी अंकुश काकडेंनी सुद्धा या संदर्भामध्ये आवाज उठवलेला होता। आता पुण्याच्या उर्दू शाळेमध्ये सुद्धा अशाच काहीसा प्रकार घडलेला आहे। सध्या तिथलं वातावरण कसं आहे? खरं तर शहरातील 7 ते 8 ठिकाणी आतापर्यंत मशीन्स बंद पडण्याची घटना जी आहे ती मिळालेली पाहायला मिळते। कारण का सातत्याने नागरिकांच्या तक्रारी ज्या आहेत त्या वाढत आहेत। कारण पुण्यातील प्रभाग 24 असेल किंवा 26 असेल हे अतिशय संवेदनशील प्रभाग म्हणून मानले जातात। हाय व्होल्टेज सामना जो आहे तो या ठिकाणी बिडकर विरुद्ध दंगेकर असं होताना पाहायला मिळणार आहे। आणि तिथल्या जवळपास 6 जे आहे आलेली होती। प्रभाग क्रमांक 26 मध्ये देखील अशाच पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं। बराच काळ यंत्र बंद पडलेले होते, त्यानंतर तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर हे मशीन जे आहे ते सुरू करण्यात आले। काही ठिकाणचे मशीन जे आहे ते बदलण्यात आले। यामध्ये स्वारगेट पोलीस लाईन असेल, सेंट हिल्डा स्कूल मधलं 2 केंद्र असतील, सावित्रीबाई फुले स्मारक असेल, घोरपडे पेठ उद्यान आणि वसुंधरा अभ्यासिका आणि महात्मा गांधी शाळा या ठिकाणची जी आहे ती केंद्रातली मशीन जी आहे त्या बदलावे लागले आणि तिथलं आता मतदान सुरळीतपणे सुरू झालेला आहे। परंतु गणेश बिडकर यांनी आता निवडणूक आयोगामध्ये मागणी केलेली आहे की जवळपास तास दीड तास हे सगळे मशीन्स बंद असल्यामुळे मतदान वेळ जो आहे तो वाढवून देण्यात यावा अशा प्रकारची मागणी त्यांनी आरोपकडे केलेली आहे। त्यामुळे आता त्यांची मागणी मान्य केली जाते का आणि हा घोळ कसा शमवण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच रोहन, धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।